नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिधा प्रकाशन. आजचा आपला भाग चाललाय 15वा आणि अभंग आज आपण घेणार आहोत 56वा. प्रथम आपण अभंग ऐकूयात. शिणल्या बाया आता येऊन आला विहाता, तो माझे व माहेर काय पाहतोसी अंतर ओवाळून पाया. जीवे भावे पंढरी राया, धर्मताता धर्म लेकी म्हणे जनी हे विलोकी. शिणल्या बाया आता येऊन आला विहाता, शिणल्या बाया आता येऊन आला विहाता. अरे पांडुरंगा, काम करून करून माझे हात माझे बाहू थकलेत रे. अरे जरा लवकर येऊन मला हात तरी लाव, म्हणजे जरा माझ्या कामात तू मदत कर. अरे तूच तर माझं माहेर आहे ना, मग माझं मन का बघतोयस, अंतःकरण काय म्हणून पाहतोयस रे माझं. अरे पंढरी राया, मी तुझ्यावरून जीवभाव ओवाळून तुला तर शरण आलेली आहे. सर्व लोकात श्रेष्ठ असणाऱ्या पांडुरंगा, आपले तर बापलेकीचंच नातं आहे असं जनाबाई सांगतायत. पुढचा श्लोक ऐकूयात 57वा. योग न्यावा सिद्धी सकळ गुणाची या निधी. योग न्यावा सिद्धी सकळ गुणाची या निधी. अरूपाच्या रूपा सांग राजाची या बापा. ब्राह्मियाच्या ताता म्हणे जनी पंढरीनाथा. योग न्यावा सिद्धी सकल गुणाची या निधी. ज्याच्या ठिकाणी सर्व गुण एकवटलेले आहेत, म्हणजे जो सर्व गुण संपन्न आहे, अशा विठ्ठला तू माझी साधना पूर्ण करावीस. मुळातच निर्गुण निराकार असणारा पण भक्तांसाठी सगुण साकार झालेला देवांचा राजा, एवढंच नाही तर ब्रह्मदेवाचा पिता म्हणजे साक्षात परब्रह्म तूच आहेस असं पंढरीनाथाला जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूयात 58वा. माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला. माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला. मी तुझे गाले करू नको मजशी अवेरू. मती मंद मी तुझी दासी ठाव द्यावा पायापाशी. तुझ विण सखे कोण माझे करील संरक्षण. अंत किती पाहसी देवा थोर श्रम झाला जीवा. सकल जीवांच्या जीवना म्हणे जनी नारायणा. माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला. हे विठ्ठला, माझा सांभाळ तुलाच तर करावा लागणार आहे, कारण मी अनाथ आहे आणि आई वडील मला नाहीच आहेत. मी तर तुझीच मुलगी आहे, माझे पिता तुम्हीच आहात. तेव्हा पांडुरंगा मला झिडकानू नको रे. मी मतिवंत आहे, मलाही ठाऊक आहे, म्हणून तर तुमच्या चरणी मला जागा द्यावी, स्थान द्यावं. हे सखे, तुझ्याशिवाय माझं रक्षण कोण बरं करेल. अरे विठ्ठला, तुला विनवणी करून करून माझा जीव थकला रे थकला. अरे देवा, माझा किती अंत बघणार आहेस तू. अरे तू तर सगळ्या जीवांचं जीवनच आहेस. नारायणाला उद्देशून जनाबाई म्हणतायत. आपण आता पुढचा अभंग ऐकूयात 59वा. अहो सखी साजणी ज्ञानाबाई हो
तुझ पाडसाची माय, भक्ती वत्साची ते गाय. कागा उशीर लाविला, तुझ बीण शीण झाला. अहो बैसले दळणी, धाव घाली म्हणे जनी, धाव घाली म्हणे जनी. अहो सखी साजणी, ज्ञानाबाई हो हरणी. सख्य भक्तीमुळे असलेली माझी मैत्रीण, ज्ञान स्वरूप परमेश्वर रूपी हरिणी म्हणजे तू विठू माऊलीच आहेस ना. मी तर पाडस आणि तू तर माझी हरणी आहेस. मी वासरू तर तू गाय आहेस. तुझी वाट पाहून मी शिणले आहे, मी थकली आहे रे. तरी सुद्धा एवढा उशीर का लावतोयस? दळणं दळीता दळीता मी थकून गेलीये, म्हणून तू आता पटकन धावून ये असं जनाबाई सांगतायत. सखीये, सखीये म्हणजे सख्य भक्ती, साजणी, साजणी म्हणजे मैत्रीण. पुढचा आपण अभंग ऐकूयात 60वा. काय करू या कर्मासी, धाव पावरुषी केशी. नाश होतो आयुष्याचा, तुझे नाव नये वाचा. काय जिणे या देहाचे, अखंड अवघ्या रात्रीचे. व्यर्थ कष्टीवली माता, तुझे नाम नये गाता. जन्म मरणाचे दुःख, म्हणे जनी दाखवी मुख. जन्म मरणाचे दुःख, म्हणे जनी दाखवी मुख. काय करू या कर्मासी, धाव पावरुषी केशी, धाव पावरुषी केशी. हे ऋषिकेशी, तू लवकर धावून ये आणि माझ्यावर कृपा कर. या क्रियमाण कर्माचं आता मी काय करू ते मला सांग. अरे, आयुष्य संपतं तरीही तुझं नाम वाचेवर येत नाहीये, म्हणजेच माझ्या मुखातून तुझं नामस्मरण होत नाहीये. तुझं नाम जर ओठी येत नाही तर मग काय आहे या जगण्याला अर्थ आहे? जे जगणं अखंड अज्ञानाच्या रात्रीतच व्यतीत झालेलं आहे. मला आयुष्यभर विनाकारणच कष्टवलंय बघ. आयुष्यात तुझं नाम काही मला घेता आलेलंच नाहीये. तुझं नामस्मरण न केल्यामुळे, या जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकल्यामुळे मला दुःख होत आहे रे. अरे पांडुरंगा, मला तुझं मुखदर्शन तरी दे, असं जनाबाई म्हणत आहेत. अभंग 61वा आपण ऐकूयात. अहो ब्रह्मांड पाळका, ऐके रुक्मिणीच्या कुंका. अहो ब्रह्मांड पाळका, ऐके रुक्मिणीच्या कुंका. देवा घेतले पदरी, ते तू टाकू नको दोरी. होते लोकांमध्ये निंद्य, ते त्वा जगात केले वंद्य. विनवितसे दासी जनी, परिसावी माझी विनवणी. अहो ब्रह्मांड पाळका, ऐके रुक्मिणीच्या कुंका. ऐके रुक्मिणीच्या कुंका. अहो ब्रह्मांड पालका, रुक्मिणीच्या नाथा, माझं म्हणणं तरी आहे का? देवा, ज्याला तू स्वीकारलंस, आपलं मानलंस, त्याला तू दूर लोटू नकोस. जगात जे निंदनीय आहे होतं ते नगण्यच होतं, त्यांनाही तू वंदनीयच केलेलं आहेस. तसंच मला पण कर, एवढी माझी विनवणी ऐक रे देवा, असं जनाबाई देवाला विनवतायत. पुढचा अभंग ऐकूयात 62वा. ये जीवाची या जीवा, रामा देवाची या देवा. सर्व देव बंदी पडिले, रामा तुम्ही सोडविले. मारुनिया लंकापती, सोडविली सीता सती. देवा तुमची ऐसी ख्याती, रुद्राधिक ते वर्णिती.
या देवा, रामा देवाची या देवा. माझ्या जीवाला जीव देणारा तू तर देवांचाही देव आहेस. अरे रामराया, माझ्यासाठी तू लवकर ये ना. रावणाने सर्व देवांना बांधून पालथं पाडलं. त्यावेळी सर्व देवांची सुटका तुम्हीच तर केली होती. लंकापती रावणाला तुम्हीच तर मारलेत आणि सती धर्मपत्नी सीतेला तुम्हीच तर सोडवून आणलीये. रुद्र आणि इतर सर्व देव तुमचंच गुणगान गातात, अशी तुमची ख्याती आहे, असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूया 63वा. अहो देवा हरी हर, उतरिया मा भव पार. अहो देवा हरी हर, उतरिया मा भव पार. देवा आम्ही तुझे दास, करू वैकुंठी वास. जनी म्हणे कल्पवृक्ष, देव दुष्टासी पै भक्ष. अहो देवा हरी हर, उतरिया मा भव पार. उतरिया मा भव पार. उतरिया मा भव पार. अहो देवा हरिहरा, आम्हाला हा भवरूपी सागर पार करून द्या, भवपाशातून मुक्त करा. अहो आम्ही तुमचे दास सेवक असल्यामुळे आम्ही वैकुंठात राहू. दुष्टांचे तुम्ही जरी भक्षक असलात तरी आमच्यासारख्या दासांसाठी तुम्ही कल्पवृक्षच आहात, असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूया 64वा. शरण आलो नारायणा, शरण आलो नारायणा. आता हो पावना, आता हो पावना. शरण आला मारुतीराया, त्याची दिव्य केली काया. शरण प्रल्हाद तो आला, हिरण्यकश्यपू मारिला. जनी म्हणे देवा शरण, जनी म्हणे देवा शरण. भावे भल्याने जाणून, भावे भल्याने जाणून. शरण आलो नारायणा, शरण आलो नारायणा. अहो नारायणा, आम्ही तुला शरण आलेलो आहोत, तेव्हा तुम्ही आमच्यावर कृपा करा, आमचा स्वीकार करा. अरे रामा, तुला मारुतीराया शरण आला तर त्याची काया म्हणजे शरीर दिव्य केलीस. त्याच्या रोमात तू वसलास, त्याचं शरीरच राममय झालं. भक्त बाळ प्रल्हाद हाही तुला शरण आला तर नरसिंहाच्या रूपाने तू प्रकट होऊन त्याच्या पित्याचा म्हणजेच हिरण्यकश्यपूचा वध केला. भल्या भल्यांनी हे जाणून घ्यावं आणि देवा तुला शरण जावं, असं जनाबाई म्हणतात. पुढचा श्लोक अभंग ऐकूयात 65वा. ऐक बापा माझ्या पंढरीच्या राया, ऐक बापा माझ्या पंढरीच्या राया. कीर्तन आले या आर्त भूता, माझ्या दुणेदारा पुरवी त्याची आस. न करी निरास आर्त भूता. त्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा, अभय तो द्यावा करतया. जैसा चंद्र श्रवा, सूर्य उच्च श्रवा. अढळ पद ध्रुवा, दिधलेसे उपमन्यु बाळका. क्षीराचा सागरू, ऐसा तू दातारू. काय वानू म्हणे दासी जनी, आले या कीर्तनी.
कंटाळुनी पेटू नका. ऐक बाप माझ्या पंढरीच्या राया. पंढरीच्या राया पांडुरंगा, माझं म्हणणं तरी ऐकून घे. मी या कीर्तनी मोठ्या व्याकुळतेने आणि आर्ततेने आलेली आहे. राही रखुमाईच्या पती देवा, माझ्या पांडुरंगा, तुझ्या कीर्तनी येणाऱ्यांची इच्छा तू पूर्ण कर. त्यांना निराश करू नकोस. तू तर त्रैलोक्याचा राजा आहेस, सर्वच बाजूनी श्रीमंत आहेस. म्हणून आमच्यासारख्या तुझ्या कीर्तनी आल्यावर त्याच्या मस्तकावर तुझी कृपादृष्टी असू देत.